तुला नाही सांगा का झोपलेलीच आहे का मग? हिला काही उठून काही कामधंदे काही करायचे नाही का? हिला काय सांगितलं होतं मी ना की 4 वाजता उठून फुलं तोडून घेशील बा पुऱ्या झाडाचे. मग झाडाला एक फुल नाही राहत 6-7 वाजता सर्व बाया तोडून घेऊन जातात. हिला सांगितलं होतं मी ना. मग कामाला उशीर होते, मग म्हणते कामाला उशीर झाला राहते. कामाला उशीर झाला. झोपेलेच आहे झोपेलेच आहे, उठलीच नाही. चंद्रिका, ओ चंद्रिका, उठ ना. उठायचं नाही का तुला? उठ ना, 4 वाजले ना आता, उठ ना लवकर. नाही नाही, हे अशी नाही ऐकेन. हिला टाकवा लागेल हिला दणका. आता थंडगार पाणी, बकेटभर पाणी अंगावर टाकतो. आता मी थंडगार पाणी टाकतो. मग कशी नाही उठत तर पाहतो. थांब, आता टाकते हिच्या अंगावर थंडगार पाणी. हे थंडगार पाण्याची बकेट हिच्या अंगावर टाकतो. मग पाहतो कशी नाही उठत तर पाहतो मग. अहो नाही आता थंडगार पाण्याची बकेट नको टाकू अंगावर. थंडगार पाणी नको टाकू. बुडी कुठे गेली? बुडी आली होती ना अंगावर थंडगार पाणी टाकायला बकेटभर. माझे कुठे आहे माझी बुडी? कुठे आहे? एवढ्या थंडीत थंड पाणी टाकू राहिली का मागावर? नाही बुडी नाही आहे. स्वप्न पडलं. स्वप्नात बुडी आली, मागावर पाणी टाकत होती. काय माय बाई, आता स्वप्नात मला बुडी दिसू राहिली का? थंड पाण्याची बकेट घेऊन राहिली, मागावर टाकू राहिली. माझ्या बुडीनं तर पागल करणं लावलं रे बाप्पा. मला पागल करून सोडलं बुडीनं. माय बाई उठतो. किती वाजले? चल माय बाई 4 वाजले. बुडी उठायच्या पहिले मी उठतो आणि फुलं तोडून घेतो. नाही तर मग अजून बोलीन. कालच रात्री म्हणे मला फुलं तोडून ठेवशील म्हणे 4 वाजता उठून म्हणे. उद्या उपास आहे म्हणे मला. बापरे, चल माय बाई फुलं तोडतो. नाही तर कोण फुलं तोडून नेले ना पहिले तर बुडी माई चांगली खदरपट्टीच काढी. हट्टो माय बाई, आता स्वप्नात ही बुडी दिसू राहिली मला. चंद्रिका, काय झालं? त्या फुलं तोडतो. अरे बापा, तुम्ही आहे का? मला वाटलं आत्याच आहे का, तुमची आईच आहे का? चंद्रिका, तू एवढ्या जोराने आवाज ऐकला तर पळत आलो मी. काय झालं सांग. पाणी नको टाकू अंगावर. कोण टाकू राहिलं एवढ्या थंडीचं पाणी आता अंगावर? काय झालं? अरे बापा, मला स्वप्न पडलं की तुमची आई आली मागावर बकेटभर थंडगार पाणी टाकू राहिली. मी झोपेतून उठली नाही म्हणून. आई, तू एवढं प्रेम करतो माझ्यावर? स्वप्नात तुला माझी आई दिसू राहिली? हो ना बापा, लयच प्रेम करतो मी त्याच्यावर, लयच करतो निरा. म्हणून त्या स्वप्नातही दिसतात मला. चल जाऊ दे आता. 4 वाजले, झोपून जाय. नाही हो पप्पा, 4 वाजले का? मला 4 वाजता उठायला सांगितलं होतं तुमच्या आईनं. म्हणे लवकर उठत जा म्हणे, मग कामं लवकर होतात म्हणे, नाही तर कामाला उशीर लागते म्हणे. 5 वाजता 6 वाजता उठलं तरी होतात ना कामं. झोपून जाय. नाही बाप्पा, काल रात्री सांगितलं होतं झाडाची फुलं तोडून ठेवशील म्हणे. उद्या मला उपास आहे म्हणे. नाही तर बाया पुरं फुलं तोडून घेऊन जातील म्हणे. उशिरा उठशील तर फुलं तोडून ठेवशील म्हणे. तर फुलं तोडायसाठी मला उठायच लागते बाप्पा. बरं, तुझी मर्जी. माही काय मर्जी बाप्पा, ते बुडी तर मला उठायलाच लावते. 4 वाजता उठच म्हणते, ते तर 3 वाजता उठायला लावून मला. मी 4 वाजता उठू राहिली, नाही तर ते तर मला 3 वाजता उठायला लावते. तिचा बच्चाला तर रातभर झोपू नाही द्यायची होते मला. ते ती मागं का काय? काय झालं? तुम्हाला नाही आलं ऐकू काही? नाही, काही तोंडात बरोबर करत होती तू. नाही, मी म्हणते तुमची आई किती चांगली आहे ना, किती चांगली महाभारत, किती स्वस्ते का नाही चांगलं. म्हणते 4 वाजता उठून कामं करत जाय म्हणते, ते कामं होत जातील म्हणते लवकर. आहे का नाही बरं? किती चांगली आहे ना बरं तुमची आई. हो, ते तर आहे. आईला चांगलं आहे, कोणाचंही चांगलं सोचते. हो बाप्पा, लय चांगलं स्वस्ते. चल तू उठ, मग मी चाललो झोपाले. मी झोपतो. हो, झोपून जा तुम्ही, मला कामं करायची आहे. मी तर म्हणून राहिलो तूही झोपून जाय म्हणून. थोड्या वेळानं उठशील. थंडी आली आता बाहेर. कायची बाप्पा, मला थंडीन गिंडे उठाच लागेल मला आता. नाही उठतो ना मी, कामं करतो, मग कामाला उशीर होते. बरं बापा, जशी तुम्ही मर्जी. चल मावी, लवकर अंग तोंड धुतो आणि तयार होतो. शांतीलेनमध्ये जायचं आहे ना, नागपूरला जायचं आहे ना मला. लवकर तयार होतो मी अंग तोंड धुवून. आज उपास आहे तर पूजा बी मांडा लागेल ना मायमेले. पूजा गिजा मांडून गिंडून पूजापाठी करून मग जातो. हे चंद्रिका उठली का नाही उठली बाप्पा? उठली असेल तर बरं, नाही उठली तर मग मलाच फुलं गिला तोडा लागेल. हिच्या भरोशावर बसलं तर बस झालं बाप्पा. आता तुम्ही काय उठले एवढ्या लवकर? नाही ना बायना सोनू, जायचं आहे ना शांतीलेन मला. माहित नाही का तुला? कुठं होत्या बायना? काल रात्रीच सांगितलं होतं तुला शांतीलेन मला नागपूरला जायचं आहे म्हणून. चंद्रिकाच्या नवऱ्याला भेटायला जायचं नाही का? हो आता मी तर भुलूनच गेली होती. मी काय म्हणतो, उठली का नाही उठ असा? माहित नाही, पण आवाज येत होता तिच्या रूममधून. पाणी नका टाकू. आता कोण तिच्या अंगावर पाणी टाकू राहिलं काय मी तेवढ्या सकाळी? कोण टाकत आहे? पाहिलं नाही तुम्हाला जरा जाऊन? मला काय करायला लागते, मी काय पाहतो. आता मग चालल्या का लगे तुम्ही नागपूरला चालल्या का? हो ना, जातो ना. तिचा नवरा राहते म्हणते ना नागपूरला. पाहतो ना कुठं राहते, काय राहते. बोलून गेलो ना त्याच्यासोबत. जमलं तर त्याला सोबतच घेऊन येतो. राहुल समोर हजर करतो आणि त्या चंद्रिकाची पुरी असल्याच सांगायला लावतो. तू पाय ना तू. तिची आता काही खरं नाही आहे त्या चंद्रिकाची. मी काय म्हणतो आता, जा तुम्ही तिच्यापर्यंत पुरी जानकारी घेऊन या बरं. हो मॅक्स सोनू, तू टेन्शन नको घेऊ, बिलकुल टेन्शन नको घेऊ. तिची पुरी जानकारी घेऊन येतो आम्ही. तिची पुरी जन्मकुंडली काढतो म्हटलं. आता पुरी जन्मकुंडलीच काढतो तिची. काय आहे काय नाही साऱ्या इन्फॉर्मेशन काढतो तिची. तू टेन्शन नको घेऊ. शांतीन मी त्याच्यासाठीच तर नागपूरला चाललो आहे ना, म्हणून असं चाललं एवढ्या दूर. सोनू चुपच. ते आली तो मांग आहे. ती चंद्रिका आली. अवदसा आली ते. हो आता आली का ते? उठली वाटते आता. हो ना उठली वाटते, आताच उठली वाटते अवदसा. आता तुम्ही बी उठल्या का? हो मी उठली. तुम्ही काय उठल्या? मी उठूच राहिली होती. फुलं तोडले असतील मी ना, तुम्ही काय उठल्या? हो माय बाई, तू तर काय उठली नाही म्हणून उठली आता. तोडतो ना मी फुलं, काय करू बाप्पा, तोडतो. बरं, आता तुम्हाला माहित आहे का मला कसं स्वप्न पडलं? नाही बाई, कसं स्वप्न पडलं मग? मला असं स्वप्न पडलं की मी झोपेल होती आणि मला उठवासाठी तुम्ही थंडगार बकेटभर पाणी घेऊन आले आणि मागावरच टाकलं. नाही बाई वा, काश तू अंगावर थंडगार पाणी विना खरंच टाकलं असतं. खरंच टाकलं असतं काश. नाही बाई, हो का मी काय टाकू माझ्या अंगावर थंडगार पाणी? नाही बापा, मी नाही टाकू शकत. तू तर लय चांगली आहे. लय लाडाची आहेस तू.
हो ना आत्या, मी तेच तर विचार करत होती. मग म्हणलं असं आला. असं मग आता उठली का तू? आणि जाय मग फुलं तोडून आण जाय. आता उठले तर तुम्ही तोडा ना मग आता. तोडून घ्या. नाही मग मी आंघोळ करतो ना. करतो मग मी. हे सोनून माझ्यासाठी गरम पाणी ठेवलं ना. मी आंघोळ करून घेतो. गरम पाणी झालं माझ्या आंघोळीचं. मी आंघोळ करतो. तू फुल आण तोपर्यंत तोडून. बरं आत्या. चल आई येते आली. तिला काम सांगून दिलं मी ना. चल माय बाई, आज उपास आहे ना. तुला आहे ना आज उपास? आत्या मला द्या ना उपास. चल मग माय बाई, मी पूजा गिजा मांडून जातो मग. नाही आता तुम्ही चालल्या जा. मी मांडीन ना पूजा. मी मांडून घेईन. बरं सोनू, मी काय म्हणतो, मला जायची काय आहे बेना. आणि त्या चंद्रिकाला तर काही उपास तपासच नाही. तिला तर काही पूजा गिजा मांडता येते का नाही ते माहित नाही. आता मी काय म्हणतो, मी जातो. मला घाई आहे आता. तू मांडशील का मग पूजा? जाऊ का मी? हो त्या तुम्ही टेन्शन नका घेऊ ना. मी मांडीन पूजा. तुम्ही जा. लय अर्जंट काम आहे. जा तुम्ही. बरं माय बाई, मग मी तयारी करतो आणि निघतो. हो आता निघा तुम्ही. काय नाही बाई, किती उशीर झाला रे बाप्पा मला उठायला. लय उशीर झाला आज. मला उठवलंही नाही. प्रियंकाने नाही उठवलं की उठा त्या का काही. आज उपास बी आहे बाई ना. पूजाही मांडाची राहिलेली आहे. नागपूरला बी जायचं आहे. नागपूर काही जवळ आहे का? तोंडाचं आहे का नागपूरला जाणं? किती दूर आहे? म्हटलं ट्रेननं म्हटलं तर 4 घंटे लागते. 4-5 घंटे. आणि बसनं जातो म्हटलं तर 6-7 घंटे तर आरामात घेते. मग आता कसं करावं बाई, कसं करावं काही समजून नाही राहिलं. ट्रेननं गेलं तर ठीकच आहे म्हणा. बसनं बी बसचं अर्धं तिकीटच आहे. अर्धंच तिकीट लागते. पण बाई ना किती उशीर झाला आता. उमाबाई तर तयारी झाली असेल. उमाबाईचे 2-3 वेळा मला फोन आले. उचलते नाही मी ना. आता काय करू, काय सांगू. आता उमाबाईचा फोन येईन तर माय पटपट तयारी करा लागेल बाई ना मला आता. आता उठले का तुम्ही? बाई ना मी तर उठली. तू इथं आंघोळ गिंघोळ झाली वाटते. आंघोळ गिंघोळ केली तू नाही ना? हो आता आंघोळ गिंघोळ झाली नाही वाली, देवपूजाही झाली. नाही बाई, मला कोण उठवलं होतं ना. मला कोण उठवलं? मी झोपली तर झोपलेच राहू दिलं. तुला माहीत होतं ना मला आज नागपूरला जायचं आहे म्हणून. आज उपासी आहे. पूजाही मांडायची आहे ना. मार्गशीर्ष महिन्याची पूजा नाही मांडायची का? आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे ना. उपास आहे ना आज. माहीत आहे ना तुला? हो त्या माहीत आहे. म्हणून तुम्ही ना लवकर उठून आंघोळ वगैरे केली, पूजाही केली. माय आता मला आंघोळ करणं बाई ना, पूजा मांडणं. आणि मला नागपूरलाही जायचं आहे. आत्याचे फोन येऊन गेले ना 2-3 वेळा. उमा आत्याचे फोन येऊन गेले. तुला माहीत नव्हतं का उमा आत्यासोबत मला नागपूरला जायचं आहे म्हणून? नागपूरला जायचं आहे तुम्हाला? तुम्ही तर सांगितलं नाही मला. सांगितलं ना तुला, रात्रीच तर सांगितलं. नाही आता मला नाही सांगितलं तुम्ही ना. सांगो माय, मी बी इतकी हुसर घोडी बाई. मी तुला सांगायचं भुलली बाई ना. भुलली मी तुला सांगायचं. तुला सांगितलं असतं तुला उठवलं तरी असतं मला लवकर. हो त्या तुम्ही सांगितलं असतं तुम्ही उठवलंच असतं ना तुम्हाला. मला माहीतच नव्हतं तुम्ही चालल्या का काही काहीच माहीत नव्हतं मला. सांग बाई ना आता कसं करू मी. मला आता पूजाही मांडायची आहे. आंघोळ गिंघोळ सरस राहिलेला आहे माया. त्या तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही आंघोळ करा, तुमची तयारी करा आणि तुम्ही निघा. मी पाहतो पूजा गिजा मी मांडतो सर्व. माझी आंघोळ गिंघोळ तर झालेली आहे. विवांशले बाबा वागून घेतील थोड्या वेळ. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही जा. जाऊ का मग मी? विवांश करू देईन का तुला मग कामं गिमं? पूजा गिजा मांडू देईन का? पोती किती वाचा लागते बरं? हो ना त्या माहीत आहे ना. बाबा आहे घरी. सूरजजी बी आहेत घरी. त्याला कोणी वागवते त्याला विवांशले? त्याचं काय? तुम्ही जा, तुमचं अर्जंट आहे. हो ना बाई ना, त्या चंद्रिकाचा खुलासा करायला जास्त लागते आम्हाला. कसं जास्त लागते आता नागपूरले. मी काय म्हणतो, तुम्हाला ॲड्रेस माहीत आहे? हो ना, काल रात्रीच तर त्याचा फोन आला होता त्या जासूसचा. त्यानं नंबर बी दिला त्या माणसाचा आणि ॲड्रेस बी दिलेला आहे. आम्ही बरोबर पत्त्यावर जातो. बरं ॲड्रेस आहे तर मग बरं आहे. मी काय म्हणतो, कला आत्या त्याची सून बी राहिली का तुमच्यासोबत? नाही हो, त्याला काय घेऊन जातो? त्याला नाही घेऊन जात. फालतू द्यायला भाडं तोडं लागेल एवढं. आम्ही चाललो ना. आम्ही येतोच ना तिचा खुलासा करून. कायले पहिलेच त्याच्याजवळ पैसे नाही आहे. कायले मग त्याला फालतू खर्चात पाठवायचं. मी चालली आणि उमा आत्या आणि बस आम्ही दोघीच जणीच जातो ना. दोघीच जण जाता का आत्या? हो मग का पुरा आता हंगामापूर घेऊन जाऊ बाई ना. शांताबाई, ओ शांताबाई. आता कोण आलं बाई ना? आत्या, रंजना आत्या आलेली आहे. बोल ना रंजना, काय म्हणून राहिली? काही नाही वा, अशी झाली होती त्या घरी. पूजा गिजा मांडली का विचारायला आली होती. अशी झाली होती. काय बाई ना, आताच तर उठली मी झोपेतून. काय बाई शांताबाई, आज उपासाचा दिवस आणि एवढा उशिरानं उठली लागे? कायचं बाई ना, झोपच नाही खुलली. आणि हिनंही नाही उठवलं मले. प्रियंकानं ही तर उठून देते, हिनंही नाही उठवलं. तू झाली का पूजा गिजा मांडून झाली का लगे? हो व, पूजा गिजा झाली. पूजा मांडली बी. सरच झालं मायवालं. फक्त आता पोती वाचायची आहे, ते मैसून वाचतो म्हणे. एवढ्या सकाळी पूजा मांडली का? हो तुला माहीत नाही का, दरवर्षी मी सकाळीच मांडतो पूजा. माई सकाळीच असते. माई बी सकाळीच असते ना आम्ही सकाळीच मांडतो. पण आता पाय बरं किती उशीर होऊन गेला तर. मला नागपूरला बी जायचं आहे बेना. हो का, नागपूरला चालली का? हो ना, तुला सांगितलं नाही का ते मॅटर, चंद्रिकाचं मॅटर. हे माई ननद उमाबाई, तिचं मॅटर आहे ना. चंद्रिकाचा खुलासा करायला जायचा आणि तिचा नवरा राहते म्हणते ना तिथं नागपूरले, तर त्याला जाऊन भेटायचं आहे. हो का शांताबाई? माय बाई मी आली असती त्यासोबत. पण तुले बी उपास तापास असेल ना बाई ना.
हां त्याच्यातनी काय आपण ट्रेननं जाऊ. ट्रेन काय 4 घंट्यात नेऊन सोडते तिथं. 4 घंटे जा ना 4 घंटे ना होऊन जाते आपलं. हां रातपर्यंत येऊन जातो आपण घरी. चालतं का मग तू बी? हो ना येतो ना मी बी. आणि आपल्याला काय करावं लागते जास्त कामं घरी आहे ना मैसून करते ते. पण तयारी राहिली ना तुझी. माझी तयारी नाही राहिली शांताबाई. तू तयारी राहिलेली आहे. मी तयारच आहे. माझी सारे कामं झालेली आहे. बरं मग चाल मग तू बी. टरलक 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 टरलक. माय बाई पाय उमाबाईचा फोन आला वाटते मला. मग अशी बी 2-3 वेळा येऊन गेले. मी उचललेच नाही. आता नाही उचलला ना माझ्या ननदचा फोन. तर माझी ननद चांगली बोलतेच मला आता. उचलाच लागेन बना तिचा. नाही तर लय शिवाय देईन ते मला. उचल ना माय उचल ना मग उमाबाईचा फोन. हॅलो उमाबाई बोला ना. का व शांते किती वेळात फोन केला मी ना. फोन काम नाही उचलू राहिली होती माया. उमाबाई चार्जिंगला लावला होता. माहीतच नाही. आता माहिती आहे फोन तर उचलला मी ना. झाली का तू तयार? चल ना मग. मग मी येतो मग बस स्टँडवर. उमाबाई मी काय म्हणतो आपल्याला झाला आता उशीर. मी काय म्हणतो आपण बसनं नाही जाऊ. बसला टाईम लावीन आपल्याला झाले. आपण ट्रेननंच जाऊ. अहो बसचं अर्धं तिकीट आहे ना बाई ना. हो अर्धं तिकीट आहे. आणि ट्रेननेही काही जास्त नाही लागत ना पैसे. बरं बाई ना तू जशी म्हणशील तसं. आणि ट्रेननं चाल मला काय. मी काय म्हणतो उमाबाई रंजना बी येते म्हटलं आपल्यासोबत. उमाबाई रंजना बी येते का? ते काय देऊ राहिली तर मग आता. तिला नागपूरचे संत्र घ्यायचे आहे म्हणून घेऊ राहिली. बरं बाई ना मग येऊ दे ना चांगलंच आहे. आता आपण कलाबाई बी येऊ राहिली का मग? नाही नाही बाई कलाबाई नाही येऊ राहिली. फालतूच्या फालतू काय त्याला खर्चात पाडायचं. आपण चाललो ना. रंजना बी येऊ राहिली आपल्यासोबत. आपण दोघीच होतो तर मग आता कायला त्याची गरज आहे. आपणच जाऊ ना तिघी जणी. बरं बाई ना तसंही चालते. ये मग तू लवकर. मी काय म्हणतो अकोल्याच्या रेल्वे स्टेशनवर येतो मग मी डायरेक्ट. हो तुम्ही पोचा रेल्वे स्टेशनवर. आम्ही अर्ध्या घंट्यात पोचतो तिथं. बरं बरं ठीक आहे. तू उठली नव्हती वाटते. झोपेतून उठल्यासारखा आवाज येऊ राहिला तू या. अरे उमाबाईल कसं माहीत मी नाही उठली. लस हुशार आहे बाई महिन्यात. हो हो उमाबाई जागच नाही आला बाई ना. वाटलंच ना मला वाटलंच. बरं ये मग लवकर अर्ध्या तासात मी बी येतो तिथं. हो ठीक आहे बाई ठीक आहे. ठेवतो म्हटलं मग फोन. हो ठेव ठेव. मी काय म्हणतो रंजना अकोल्याच्या रेल्वे स्टेशनवर उमाबाई अर्ध्या घंट्यात पोचते म्हणते. आपण बी चाल. मी पटकन अंगावर पाणी घेतो आणि निघू म्हटलं. साडी गिडी घातली की निघालं. ये मग तू बी. ये घरून. हो शांताबाई मी बॅग घेऊन येतो. तू बी हो मग लवकर तयार. हो ठीक आहे ठीक आहे. चल मग जा तुम्ही मासून सांगतो मी नागपूरला चालली म्हणून संध्याकाळपर्यंत वापस येतो. हो हो सांग सांग जा. त्या तुम्ही पटकन आंघोळ करून घ्या. गरम पाणी झालेलं आहे. गरम पाणी मी ना तुमच्यासाठी आंघोळीला केलंच होतं. मला वाटलंच तुम्ही उठल्याबरोबर आंघोळ करसान म्हणून. तुमचं गरम पाणी झालेलं आहे. लवकर आंघोळ करून घ्या तुम्ही जा. जा आता. तोपर्यंत मी तुमच्यासाठी साडी गिडी काढून ठेवतो. लवकर तयार व्हा आणि लवकर जा. नाही तर अजून मग आता बोलून तुम्हाला न बाई ना मला उशीर झाला. कसाच का उशीर झाला तर चल मी लवकर आंघोळ करतो आणि तयार होतो निघतो मी. हो हो आता जा जा. विवांश कुठं आहे तर? त्या झोपलेला आहे तो. उठला नाही अजून. मी काय म्हणतो पूजा मांडून घेशील आणि विवांशवर ध्यान देशील बरं. लय बदमाश पोरगा आहे ते. इकडे तिकडे निरापयतच राहते बरं. हो हो आता तुम्ही टेन्शन नका घेऊ ना. आहे ना घरी मामाजी आहे सूरजजी आहे. देतात ना ध्यान. तुम्ही जा. बरं ठीक आहे. खरंच आता बी ना लय चिंता करतात नाहीवाली. लयच चिंता करतात. बाई मग्गा नाही दिसू राहिला. त्या तिथंच आहे बकेट जवळच आहे पा. हो हो भेटला भेटला. चल बाई रंजना लवकर लवकर पाय उचल बाई ना. पहिलेच आपल्याला उशीर झाला बरं. चल लवकर लवकर. आपल्याला ॲटो बी सापडला पाहिजे बाई ना आपल्या गावातून रेल्वे स्टेशनला झाले. चल बी पटापट पटापट पाय उरक बाप्पा. ना शांताबाई चालत असताय तू याच्यानं उशीर झाला बाई ना. तू नसतं किती उशीर केला. नाही तर आता लोक तर पोचलो असतो आपण बस स्टँडवर. बाई ना टायमावर तो विवांश मागं लागला बाई ना. आजी तासोबत येतो 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 करत होता. त्याला तरी घुमायलाच पाहिजे म्हणून उशीर होऊन गेला बाई ना. चल बी पटापट चाल. आपल्याला रेल्वे बी भेटली पाहिजे. एक बार रेल्वेत बसलं की मग गप्पा गोष्टी आहेत आपल्या. चाल लवकर लवकर. हो चाल माय चाल. रेल्वे तरी लवकर पोचून देईन आपल्याला. चाल लवकर. मग नाही तर काय माय आपल्याला आजच्या आज जाणं आजच्या आज ये नाही माय बाई. हो चाल चाल. माय बाई शांताबाई तू कोण थांबली व? पहिलेच तू उशीर झाला आपल्याला आणि कोण थांबली आता म्हणतात मीच. व रंजना समोर पाय समोर. समोर पाय कोण आहे? कोण आहे माय बाई समोर? अरे बापा रे हे सुभद्रा. हे कशी काय आली माय म्हणतात मी. आता हे आता चांबार चौकशा करीन. आता लय चांबार चौकशा करीन. हो माय बाई शुभ कामासाठी चाललो आणि हे आली बापा म्हणतात मी हटकायला. हट बापा. तिच्याकडे पाऊस नको असं चाल की तिला पाहिलंच नाही आपण ना. हो हो बरोबर बोलले तू. माय बाई सुभद्राबाई काऊन थांबली हो म्हणतात मीच. थांब ना हे पाय शांती. आणि हे रंजना पाय दोघीच्या दोघी बॅगा गिगा घेऊन कुठे चालल्या काय माहीत बाय ना. थांब ना बोल दे ना हिच्या संग. पाहू दे ना कुठे चालल्या तर. जाऊ दे ना मायबाई कुठेही जाऊ दे ना. चाल ना मायबाई आपल्याला कापसाला जायचं आहे ना. चाल ना 10 रुपये किलो कापूस आहे ना. यायच्या नांदी कुठं लागली बाप्पा. जाऊ दे यायले कुठं बी. चल आपण वावरात नाही. वावरात नाही तर जावंच लागतं आपल्याला. पण विचारू तर दे कुठं चालली तर. हिच्या घरी काल माणूस बी आला होता ना दाड्या मिशावाला. काहीतरी सांगितलं इले. हिचं काही ना काही खिचडी पकू राहिली आहे. विचारू तर दे इले.
जाऊ दे ना माय, आपल्याला काय करायला लागते. शांते कुठं चालली हो माय? अशी चालली समोरून जशी काही ओळखती नाही, शिदीच निघून राहिली बाप्पा. कुठं चालली माय बाई? तयार गियार होऊन लगे चल ना आमच्या सोबत वावरात. 10 रुपये किलो कापूस आहे ना. नाही हो सुभद्रा, नंतर बोलीन, आम्हाला उशीर राहिला पाहिजे ना, आम्ही चाललो. मग येईन ना. उद्या परवा येईन तुमच्या संग वावरात. कापूस हे चालले, आज नाही येत. आज आज आम्हाला अर्जंट काम आहे. नाही बाई वा, कोणतं अर्जंट काम आहे एवढं की 5 मिनिटं बोलून नाही राहिली लगे. अशी चालली समोरून जशी काही ओळखत नाही. नाही ना सुभद्रा, आज 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 नाही बोलू शकत. आज लय काम आहे, मग बोलीन कधी. त्या दिवशी त्या घरून आकलून दिलं तू ना मला, आणि आज लगे बोलून नाही राहिली. राग आला का काय माया? कोण्या गोष्टीचा राग आला का? नाही सुभद्रा, कोण्या गोष्टीचा राग एक नाही आला मला. अशीच काही आहे. राहू दे ना माय सुभद्रा, थोडं कामान चाललो ना, मग बोलून ता संग, मग बोलू. हे आहेस का तू चमची तासोबत? हे आहेस वाटते. कोणाला चमचिन गिमची करू राहिली हो तू? रंजना राहू दे, हिच्या नादी नको लागू. हिच्या संग नंतर बोलू आपण. आपल्याला घाई आहे, चाल आता. तुले तर नंतर पाहतो मी, आता घाई आहे आम्हाला. मग तुला पाहतो. चमची म्हणून राहिली मला, मग दाखवत तुला दणका. कुठं चालली सांगतो खरी माय? कुठं चालली एवढी तयार गियार होऊन? आल्यावर सांगतो ना सुभद्रा तुले. आल्यावर सांगतो कुठं चाललो, काय चाललो, आल्यावर सांगतो. कोणत्याही शुभकामासाठी जा आणि हटकतेस म्हणतात नाही, कधी हटकतेस, हटक्याला राहतेस. जा जा माय बाई, जाय अर्जंट काम आहे तुला, जाय. हो सुभद्रा, येतो आम्ही. पाहिलं ना तुला कशी गेली तर? कोणत्या तरी अर्जंट कामाला गेली म्हणते. हिची काही ना काही खिचडी पकू राहिली म्हटलं. 2-3 दिवस झाले पाहू राहिली मी. इथे काही ना काही खिचडी पकू राहिली आहे. पाय कशी चालली होती, जसं की आपल्याला ओळखत नाही. आपल्या समोरून चालली होती, पण पाहू नव्हती राहिली. मी आवाज दिला म्हणून बोलली. जाऊ दे ना माय सुभद्रा, आपल्याला काय करायला लागते, कुठेही जाऊ ते, आपल्याला काय घेणं देणं. चल ना माय, आपण वावरात नाही. 10 रुपये किलो आहे ना कापूस. चल माय बाई, चल लवकर. हो चल चल चल. तेच किती किती गोष्टीला पुला ठेवते ते. कधी सांगते की तिच्या पोटातली गोष्ट, कधी नाही सांगत ते. जाऊ दे ना, नको सांगू दे ना. आपल्याला काय करायला लागते, चल लवकर. माय बाई, मला काय करायला लागते बाप्पा. करू दे तिला काय करायचं आहे तर. चल आपण. हो चाल चाल. माय बाई, अकोल्याच्या रेल्वे स्टेशनवर तो पोचलो आपण. उमाबाई नाही दिसू राहिली. उमाबाई कुठं आहे? हो माय बाई, उमाबाई तर नाही दिसू राहिली. मी काय म्हणतो शांताबाई, फोन कासाठी आहे तर फोन लावून उमाबाईले. ए माय बाई, हो ग, फोन लावतो थांब. हे माय बॅग पकड बरं, फोन लावतो मी. हो दे. टलक 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 टलक. उचलला का उमाबाईने फोन? नाही हो, अजून उचलला नाही, रिंग चालली. टलक 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 टलक. हॅलो उमाबाई, कुठं आहे तुम्ही? पोचलो ना आम्ही, रेल्वे स्टेशनवर पोचलो. तुम्ही कुठं आहे? बस इथंच आम्ही पोचली. तुम्ही कुठं आहे तर? आम्ही ते तिथं पाणी गिनी नाही पेत का, तिथं अकोला लिहिलेलं आहे. पाणी गिनी पेतात तिथं, तिथं आम्ही. या तुम्ही. बस बस, आलीच आली. हो मी बी जवळच आहो तिथं. सध्याच तिथून गेली मी, तुम्ही नाही दिसल्या मला. नाही बस आताच आलो आम्ही. बस आलीच मी, आलीच. शांताबाई काय म्हणते उमाबाई? उमाबाई म्हणते येतोच म्हणते, जवळपासच म्हणते, येतो म्हणते. सांगितलं का उमाबाईले पाणी गिनी पेतात तिथं उभा म्हणून आम्ही? बस सांगितलं ना, तासमोरच सांगितलं. त्या आल्या उमाबाई, आल्या. उमाबाई आल्या का? हो हो आल्या आल्या, उमाबाई आल्या. आले का बाई तुम्ही? किती उशीर बाप्पा, आम्ही किती वेळची वाट पाहू राहिलो तुमची. काही बोलता का? इथून 2 वेळा चक्कर मारली मी ना, तुम्ही नाही दिसला मला. हो माबाई, आताच आलो आम्ही. काही हे शायनी हातचीच लावते, लय वेळ चालू म्हणते आम्ही. मला वाटलं उमाबाई तुम्ही कल्ला करसान म्हणून म्हटलं बा मी ना. बरं त्या साऱ्या गोष्टी सोडा. लागलेली आहे का नागपूरची ट्रेन, लागलेली आहे का? पाहिली का तुम्ही ना? ते मला काय समजते हो माय, तू विचार कोणाला. बरं चला चला, तिकीटा काढल्या ना तुम्ही? काढली ना उमाबाई तिकीट? हो काढली मी ना, काढली. चला समोर चला, तिकडे बसू, पाहू तिकडे ट्रेन कधी येते तर. लागली पाहिजे बाई ना लवकर, पलेच त्याला उशीर झाला आपल्याला. नाही नाही, हाय ना ट्रेन, हाय, चला. हो चल माय, चल.